मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा नाव न घेता प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावरती टीका केली आहे आणि मागच्या दारानं पक्षामध्ये येणारेच पक्षाच्या मूळ मालकाचा कार्यक्रम करतात अशी टीका सुद्धा केली। आपल्यासोबत प्रवीण दरेकर, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून संघर्ष पेटला आहे, पुन्हा एकदा त्यांनी टीका केली आहे, या टीकेकडे नेमकं कसं पाहता? नाही, मला वाटतं मागच्या दाराने पुढच्या दाराने एकीकडे म्हणायचं मी बोलत नाही आणि हळूच त्या ठिकाणी कळ काढायची। मला वाटतं आम्ही पुढच्या दारांनी पण आलो आहे, त्यांचे सल्लागार किंवा माहिती देणारे जरा अर्धवट माहिती देतात। मी विधानसभा लढवून विधानसभेतही गेलो आहे आणि पुढचं मागचं दार हे विधिमंडळाचं विचारवंताचं सभागृह आहे। मला वाटतं मला वैयक्तिक त्यांच्याशी वाद घालायचा नाही, वाद घालायची काय गरज नाही आहे। आपल्याकडे एक गाणं आहे, 800 खिडक्या 900 दारं, कोण्या वाटेनं गेली ती नारं। तुमची वाट नक्की करा। आता तुम्ही वाट तुमची राजकीय चोखाळलेली आहे, कारण तुम्ही आता मराठा समाजाचे प्रश्न सोडलेत। कारण मराठा समाजांच्या विषयावर गेले महिनाभर आपण बोलत नाही आहे। जी गोष्ट होणारच नाही, कायद्याच्या चौकटीत बसणारच नाही, ज्याला कुठल्याही राजकीय पक्षाचं समर्थन नाही आणि हा महाराष्ट्र सलोख्यानं एकोप्यानं राहावं असं ज्या सगळ्यांना वाटतं, त्याच्यात त्या ठिकाणी जातीय तेढ निर्माण करण्यासाठी हे वातावरण धगधगत राहावं आणि ते धगधगत राहिलेल्या वातावरणावर आपली राजकीय पोळी भाजावी, हा जो आपला उद्देश आहे तो मराठा समाजाला आता नीटपणे समजलेला आहे। आणि म्हणून बघा, आता समाजातनं भावना यायला लागल्या। मला अनेक मराठा समाजाच्या लोकांचे फोन आले, आज रिॲक्शन्स येत आहेत की त्यांनी आंदोलनाचा उपयोग राजकारणासाठी केला, हे लोकांच्या लक्षात आलं आहे। आम्ही मराठा समाजांच्या प्रश्नांसाठी त्या ठिकाणी पाठबळ दिलं, प्रेम दिलं, परंतु त्याचा फायदा घेऊन आता प्रस्थापित होऊन आता त्या ठिकाणी राजकारण करण्याचा प्रयत्न जो जरांगे करतायत तो योग्य नाही, अशी सार्वत्रिक भावना आज मराठा समाजामध्ये निर्माण झाले। आणि म्हणून मराठा संघटना, मराठा समाजाचे अनेक नेते याविषयी जाहीर नाराजी करताना दिसत आहेत। नक्कीच तुम्ही नाराजी व्यक्त करतायत, मराठा संघटनाचे बरेचसे नेते याचा उल्लेख करतायत, जावळे असू द्या किंवा मग छावा संघटना असू द्या, बारसकर असू द्या, अनेकांनी यापूर्वी सुद्धा जरांगेंवर आरोप केलेले आहेत, त्यामुळे हे प्रकरण चिघळते असं वाटतंय? मला वाटतं मराठा महासंघ असेल, वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे असेल, संघटना असतील, अखिल भारतीय छावा संघटना असतील, जे म्हणून मराठा समाजासाठी काम करतात आणि केवळ काल परवा प्रसिद्धी मिळते म्हणून काम करत नाहीत, तर 15-20 वर्ष अगदी अण्णासाहेब पाटलांपासून त्या ठिकाणी काम करणारे नेते आहेत। बरेचसे मला भेटले, त्या संघटनेच्या लोकांचंही म्हणणं आहे की आंदोलन आता त्या ठिकाणी दिशा बदललेली आहे। आंदोलन आता राजकीय झालेलं आहे। जरांगे राजकीय भाषा बोलायला लागलेत आणि जोपर्यंत राजकीय भाषा नव्हती, आंदोलनाला राजकीय कलर नव्हता, तोपर्यंत मराठा समाज सोबत होता। आज दुर्दैवानं त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये राजकीय अभिनिवेश आला आहे, जो मराठा समाजाला मान्य नाही आणि त्याच्यामुळं राजकारणापलीकडं सर्व पक्षाची, मराठा समाजाची लोक पक्षापलीकडे जाऊन आपल्या मागे उभी होती, ती आज त्या ठिकाणी दूर होताना दिसत आहेत। आणि त्यामुळं तुमची भूमिका राजकारणाची स्पष्ट झालेली आहे आणि त्यामुळे लोक म्हणतात राजकारण करायचं, तर मराठा समाजांच्या भावनांचा का खेळ लावला, मराठा समाजांना का वेठीस धरलं? तुम्ही ओपनली पक्ष काढायचा आणि पक्षीय राजकारण करायचं। जशा अनेक संघटनांनी पक्ष आहेत, परंतु तुम्ही लोकप्रियता मिळवायची, मराठा समाजाच्या गर्दीवर स्वार व्हायचं आणि ह्याला पाड त्याला पाड, त्याला निवडून आणू, ह्याला बघून घेतो, अशी भाषा करायची। ही भाषा त्या ठिकाणी योग्य वाटत नाही, अशी समाजाची सार्वत्रिक भावना आहे। त्यांना वाटतं मी म्हणजे समाज, माझा अपमान म्हणजे समाजाचा अपमान। मला वाटतं समाजाला तुमच्या या गोष्टी आता परवडत नाहीत, त्या ठिकाणी भूमिका बदललेल्या हे जरा आपण तपासून घ्या। समाजाच्या
काही लोकांशी बोलून घ्या. नक्कीच. शरद पवार यांच्यावरती अमित शहा यांनी टीका केली होती. भ्रष्टाचाराचे सरदार म्हणाले होते जेव्हा मुंबईमध्ये आले होते. आता सुप्रीम कोर्टानं तडीपार केलेला गृहमंत्री अशी टीका केली आहे. गुजरातहून ज्यांना सुप्रीम कोर्टानं तडीपार केलं अशी टीका शरद पवार करतात. अमित शहांवर काय म्हणाल? मला वाटतं या संदर्भात न्यायालयानं जो काही निर्णय द्यायचा तो दिलेला आहे. त्यातनं अमित भाई त्या ठिकाणी बाहेर आलेले आहेत. परंतु आता अमित भाईंची टीका त्या ठिकाणी बोचलेली आहे आणि त्यातनं आता हा विषय पुढे आणून अमित भाईंनी काढलेल्या विषयावर पांघरून घालण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. आज देशाचे गृहमंत्री म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण देशाची सुरक्षा एका धाडसानं एका ताकदीनं प्राणाची बाजी लावून ते करतायत. याचा देशवासियांना अभिमान आहे आणि त्यांनी जो आरोप केला त्या विषयात न्यायालयानं भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांना मोकळं केलेलं आहे. नक्कीच. आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. संपूर्ण राज्यभरात त्यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर्स पोस्टर्स लावण्यात आले ज्यात बहुतांश ठिकाणी भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला. यावरून संजय राऊत यांनी सुद्धा फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे की ठाकरेच लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत आणि फडणवीस यांचा लोक तिरस्कार करतात. नाही, मला वाटतं लोक तिरस्कार करत नाहीत. संजय राऊत सारखा विकृत माणूस त्या ठिकाणी वैचारिक पातळी न त्या ठिकाणी सांभाळता तिरस्कार द्वेषाचं राजकारण करतोय आणि त्याच्या तिरस्काराचं पहिलं जी गोष्ट आहे ती देवेंद्र फडणवीस नेहमी राहिलेली आहे. आता मी खरं म्हणजे वाढदिवसाला उद्धवजींना मनापासून शुभेच्छा देतो. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये राजकारणापलीकडे जाऊन विरोधी पक्ष असले तरी एकमेकांना शुभेच्छा देण्याची प्रथा परंपरा आहे आणि त्याच्यामुळे उद्धवजी एका महत्त्वाच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांना मनापासून या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आता भावी तर या राज्यामध्ये आतापर्यंत 101 भावी मुख्यमंत्री झाले असतील. शेवटी हा विषय कार्यकर्ते आपल्या नेत्याविषयी भावना प्रकट करत असतात, परंतु मतदार आणि जनता त्या ठिकाणी कोणी काय व्हावं हे ठरवत असते. आणि मला वाटतं घोडा मैदान लांब नाही आहे. या सगळ्या भावी प्रश्नांची उत्तरं राज्यातली जनता निश्चितपणे या ठिकाणी देईल. वाढदिवसाला एवढीच अपेक्षा आहे की आदरणीय बाळासाहेबांनी जे हिंदू हृदय सम्राट म्हणून बिरदावली मिळाली, हिंदुत्वासाठी जी काही आपलं आयुष्य पणाला लावलं, त्या हिंदुत्वाचा विसर जो पडला आहे त्याच्या स्मृती चाळवल्या जाव्यात अशी मी वाढदिवसाच्या प्रसंगी त्यांना नम्र प्रार्थना करतो. नक्कीच. पण त्यांनी एक टीका जी केली ती अत्यंत गंभीर आहे की फडणवीस हे पावसाळ्यात उगवणारी छत्री आहेत आणि जनता महाराष्ट्रातली त्यांना खलनायक मानते. नाही, महायुतीमधला खलनायक संजय राऊत आहे. कारण ज्या वेळेला महायुतीची सत्ता आली, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आम्ही आणि शिवसेना एकत्रितपणे सरकार येत होतं, परंतु खलनायकाची भूमिका निभावण्याचं काम त्यावेळेला शरद पवार साहेबांचं प्यादं होऊन संजय राऊतांनी त्या ठिकाणी बजावली. आणि त्यामुळं खरा हिंदुत्वाचा महायुतीतला खलनायक कोण तर संजय राऊत आहे. आणि त्याच्यामुळं त्यांची दृष्टी झाली तशीच त्यांना सृष्टी त्या ठिकाणी दिसणार. देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री म्हणून 5 वर्ष समाजाला सर्व घटकाला न्याय देण्याचं काम केलं आहे, विकास त्यांनी केला आहे. आजही सरकारच्या माध्यमातून गोर गरीब उपेक्षित वंचितांसाठी ते सेवा करतायत आणि त्यामुळं ते जननायक आहेत, लोकनायक आहेत. जनतेच्या मनात ते आहेत. संजय राऊतना काय वाटतं त्याची आम्हाला पर्वा नाही. त्यांच्या वक्तव्याला काडीची किंमत आमच्या लेखी नाही आणि महाराष्ट्रही गांभीर्यानं घेत नाही. एक मूळ आरोप त्यांनी नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवर पण केला आहे की पैशांच्या आणि सत्तेच्या जोरावर दहशत माजवून आमचा जो पक्ष आहे त्यातले आमदार फोडले आणि स्वतःकडे घेतले. आमदार फोडणं हे काय काचेचं भांडं आहे का? ती दगड घेतलं आणि फोडलं. 3-3 लाख लोक त्या ठिकाणी त्यांचं नेतृत्व करतात आणि एक प्रगल्भ असा तो नेता असतो. आता तुम्ही तुमच्या विचारधारेशी प्रतारणा केलीत,
जे बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना किंवा बाळासाहेबांची हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्यांना पटलं नाही आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शिवसेनाच सोबत घेतली. तुम्ही तर शिवसेना नाही आहे, असली शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदेंची म्हणजे ते मूळ शिवसैनिक आहेत. पण त्यांच्यावर पण टीका करतात, ते म्हणतात की गद्दारांच्या हाती पक्ष सोपवला, 3 ते 4 हजार कोटी खर्च केले. नाही, मला वाटतं त्यांना वैफल्य आलं आहे. अख्खा पक्ष हातातनं गेला, चिन्ह गेलं. एकनाथ शिंदे साहेबांनी आता लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट त्या ठिकाणी मिळवून यश मिळालं आणि त्याच्यामुळं बाळासाहेबांचा शिवसैनिक किंवा त्यांना मानणारा मतदार शिंदेसाहेबांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणावर उभा राहिला आहे. यातनं आलेलं वैफल्य आहे आणि त्या वैफल्यातनं अशा प्रकारचं गद्दार, खुद्दार, खोके, हजारो कोटी हे शब्द बाहेर येतात. नरेटिव्ह बॅनरच्या माध्यमातून सेट करण्याचा कुठेतरी प्रयत्न होतोय का शिवसेनेचा? कारण आपण पाहतोय की जयंत पाटील भावी मुख्यमंत्री होतील असे त्यांच्या नावाचे सुद्धा बॅनर लागले. नाना पटोलेंचा तर भावी मुख्यमंत्री म्हणून केक सुद्धा कापण्यात आला. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्तानं हे कुठेतरी नरेटिव्ह सेट होत आहे. मला वाटतं केवळ नॅरेटिव्हवर राजकारणाचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. लोकसभेला तो यशस्वी झाला, परंतु आता महाराष्ट्रातल्या जनतेला कळून चुकलं आहे की हे फेक नॅरेटिव्ह होतं. आम्ही सतर्क झालो आहे, वस्तुस्थिती ताकदीनं त्या ठिकाणी लोकांसमोर मांडतो आहे. त्याच्यामुळं त्यांचे फेक नॅरेटिव्ह आता यशस्वी होणार नाहीत. त्यांच्यात आत्ताच 15-20 मुख्यमंत्री झालेत. त्याच्यामुळं नॅरेटिव्ह सेट करण्यापेक्षा एकमेकांच्या बोकांडी या मुख्यमंत्री पदाच्या माध्यमातून ते बसतील असं मला त्या ठिकाणी वाटतं आणि त्या फायदा व्हायच्या ऐवजी आपसात त्या ठिकाणी पदांवरनं त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये मतभेद होतील असा माझा ठाम दावा आहे. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे. काल नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. एक प्रश्न त्यांना विचारण्यात आला की किती जागा भाजपनं लढवायला हव्या. त्यांनी हसत हसत उत्तर दिलं आहे की मला वाटतं की 288 पूर्ण जागा लढवायला हव्या. नाही, मला वाटतं प्रत्येक पक्षाला, प्रत्येक पक्षाच्या नेत्याला जास्तीच्या जागा लढवाव्यात असं वाटतं, परंतु अशा प्रकारची मतं ही व्यक्तिगत स्तरावर घेणं आवश्यक आहे. कारण महायुती म्हणून एकत्रित त्या ठिकाणी जायचं हे तिन्ही पक्षाची भूमिका आहे आणि त्याच्यामुळं कोण किती जागा लढवणार हे पक्ष तिन्ही मिळून ठरवतील, महायुती ठरवेल. मला वाटतं प्रत्येक पक्षाला वाटणं स्वाभाविक आहे, परंतु महायुती म्हणून त्या ठिकाणी एकत्रितपणेच भूमिका ठरेल जी आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी बांधील असेल, मान्य असेल. आमच्याशी बोलल्याबद्दल तर प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यासोबतच तिन्ही पक्ष मिळून जागा वाटपाचा सिलसिला, जागा वाटपाचा नेमका फॉर्म्युला काय असणार आहे ते ठरवतील आणि यानंतरच पुढे जातील. कॅमेरा पर्सन कमलेश, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.